विश्वजन चरणी नमितो बालक आता 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 विश्वजन चरणी नमितो बालक हा सर्व पारंपरिक वाद्यांचा मेळ जमलेला आहे, पण ही तरुण मंडळी सुशिक्षित आहेत. हे डोलबीवर नाचणारे तरुण नाहीत, छत्रपतींचा शाहीर आहे. इथे इलेक्ट्रॉनिक कुठल्याही प्रकारचं वाद्य नाही माझ्याकडं. सर्व पारंपरिक वाद्यांचा मेळ या ठिकाणी जमलेला आहे. आणि सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. सकल कलेचा ठाव ओळखीशी अंतर भाव सकल कलेचा सकल कलेचा सेवा माझी भोळी वेडी सेवा माझी भोळी वेडी म्हणून घी गोडी सेवा माझी भोळी वेडी सेवा माझी भोळी वेडी म्हणून घी गोडी दास दीक्षितांचा विभूते दास दीक्षितांचा विभूते गाया विश्वजन चरणी नमितो विश्वजन चरणी नमितो बालक आता विश्वजन चरणी नमितो बालक आता विश्वजन चरणी नमितो बालक असं एक गणरायाला वंदन केलं. तुम्ही टाळ्याला जरा कंजूसी करताय. इथं कलाकार आवड आहे, याला टाळ्यांची गरज आहे फक्त तुमची. अरे कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. अरे कभी भी उसकी कब्र खोलो तालियों के इंतजार में पाया जाता है.
युवा शाहीर गणेश गलांडे पाटील व माझा हा संच, माझा घरचा कुठलाही शाहिरीचा वारसा नाही. मला त्याच्यात काही सांगायला लाज वाटत नाही. माझ्या घरचं कोणी शाहीर नाही आणि मला या पेटीमधलं काहीच कळत नाही. मी कुठे क्लासला गेलो नाही कधी, पण माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे. हे आई वडिलांचे संस्कार या शाहिरावरती आहे, म्हणून ही आई वडिलांची पुण्य आहे माझ्या. ही मराठी महाराष्ट्राची साधू संताची गणपती सह्याद्रीचे कडे, 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 गणपती सह्याद्रीचे कडे. मराठी पाऊल पडवे पुढे, मराठी पाऊल पडवे पुढे, मराठी पाऊल पडवे पुढे. अशी माझी मराठी मंडळी. तुमचा आणि माझा जन्म या महाराष्ट्रात झाला तर माझा महाराष्ट्र आहे. थोर पुरुषांचा माझा महाराष्ट्र, थोर क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र, थोर विचारवंतांचा माझा महाराष्ट्र. कसं जगायला शिकवलं त्या छत्रपती शिवाजी राजांचा माझा महाराष्ट्र. शेवटच्या श्वासापर्यंत लढायला कसं शिकवलं तर छत्रपती संभाजी राजांचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. माझा महाराष्ट्र कोणाचा म्हणा, माझा महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे. सुखदेव, राजगुरू, क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र आहे. तरुणांचा माझा महाराष्ट्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा माझा महाराष्ट्र आहे. माझा महाराष्ट्र कोणाचा? संत तुकाराम महाराजांचा हा माझा महाराष्ट्र आहे. माझा महाराष्ट्र कोणाचा? माझा महाराष्ट्र वनरागिणींचा माझा महाराष्ट्र आहे. मासाजीवांचा माझा महाराष्ट्र आहे. सावित्रीबाईचा माझा महाराष्ट्र आहे. रमाईचा माझा महाराष्ट्र आहे. भीमाईचा माझा महाराष्ट्र आहे. माझा महाराष्ट्र कोणाचा म्हणा? माझा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा माझा महाराष्ट्र आहे. वारकऱ्यांचा हा माझा महाराष्ट्र आहे. अहिल्याबाई, तारा आणि येसूबाई यांचा माझा महाराष्ट्र आहे. म्हणून माझा महाराष्ट्र देश कसा म्हणाल? महाराष्ट्र देश वाकडा परुणी रंगडा, सह्याद्रीचा कडा. महाराष्ट्र देश वाकडा परुणी रंगडा, सह्याद्रीचा कडा. वाहतो धरा अमृताचा, 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 वाहतो धरा अमृताचा. गोऱ्यातून ममतेचा, गोऱ्यातून ममतेचा, गोऱ्यातून ममतेचा. वाहतो विचार ममतेचा, वाहतो विचार ममतेचा, वाहतो विचार ममतेचा.
थाला आदिरामन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला 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 तुकाराम गुलाबबाबांच्या ज्या मातेनं मला जन्म दिला त्या मातेला आजकाल तरुण पोरांना आई वडिलांची लाज वाटते, पण हा शाहीर आई वडिलांच्या संस्कारामुळे मोठा झालाय. तुमच्या समोर उभं राहण्याची हिंमत माझ्या आई वडिलांमुळे मला मिळाली. नवनवाचे देवानंदाला गुरुमूर्तीला जमुना मातेला पांडुरंगाला 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 शाहिरानं साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साज झाला. संभाजीराव वैजापूर तालुक्याला औरंगाबाद नव्हे, ज्याला औरंगाबाद म्हणायचं त्यांनी म्हणायचं खुशाल, पण औरंगाबादचा बाप म्हणजे संभाजीनगर. कशाला औरंगाबाद म्हणायचं? अरे औरंगाबाद नाही झालं तर चालेल, पण औरंगाबादचा बाप म्हणजे संभाजीनगर आहे. शाहिरानं साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साज झाला. संभाजीनगर वैजापूर तालुक्याला मुक्कामी वैजापुराला शाहीर गणेश गातोबाला शाहीर गणेश गातोबाला माझा महाराष्ट्र वारकऱ्यांचा हा माझा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा हा माझा महाराष्ट्र. लाखो भाविक पंढरपूरची वारी करतात, आषाढी एकादशीला जातात, त्या विठुरायाचा हा माझा महाराष्ट्र आहे. पण आज जर शिवजयंती होत असेल, शिवजन्मोत्सव साजरा करायचा असेल, तर आम्हाला ज्यानं रयतेचा सरकार येईल असं सांगितलं होतं तोच आम्हाला म्हणतोय शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू नका. शब्दाला टिकले फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. पुत्र जन्माला ऐसा गुंडा ज्याचा तुली लोभी गांजावा झेंडा, मुलगा जन्माला यावा छत्रपती शिवाजी राजा, मुलगा जन्माला यावा राजगुरु भगतसिंग सुखदेव. देशाच्या सीमेवर जवान लढतोय असा हा सैनिकांचा माझा भारत देश, महाराष्ट्र राज्य आहे. लाखो भाविक पंढरपूरची वारी करतात, आषाढी एकादशीला जातात, तो विठुरायाचा सोहळा कसा म्हणाल, आनंद कसा म्हणाल. या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी दिसत आहेत, त्यांच्यासाठी पांडुरंगाचं काहीतरी झालं पाहिजे आणि शाहिरांना ते गायला पाहिजे. जगजीती पुंडलिकासाठी चंद्रवागी तटी असे तीर्थक्षेत्र पंढरपूर, असे तीर्थक्षेत्र पंढरपूर. संतांची गर्दी झाली फार, रामकृष्ण हरी कली गाजा. विठुरायाचा ऐसा सोहळा पंढरपुरात,
माऊली गजरमुखी गा चौदा तारखेपासून माझे रोज कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे जरा आवाजाला गाऊन नाही तर प्रवास सारखा सुरू आहे. 400 किलोमीटर 300 किलोमीटर एवढं सवय नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई सावळता माळी निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई सावळता माळी भगवत धर्माची रोली पताका भगवत धर्माची रोली पताका संतांची मांदी आळी असा हा विठुरायाचा आम्हाला महाराष्ट्र. लाखो भाविक पंढरपूरची वारी करतात, आषाढी एकादशीला जातात, पण पर्यावरणाचं सुद्धा रक्षण माझे वारकरी बांधव करतात. प्रत्येक दिंडी माग प्रत्येकाचा हेतू असतो. कोणी झाडं लावतं, कोणी कचरा साफ करतं, स्वच्छता अभियान करतं. पर्यावरणाचं रक्षण करणारे माझे वारकरी बांधव आहे. पर्यावरणाचं रक्षण करू पालन नित्य नेमान नित्य नेमान नित्य नेमान नित्य नेमान नित्य नेमान पर्यावरणाचं रक्षण करू पालन नित्य नेमान निर्मल जल स्वच्छ हवा. आमच्या देवेश भैयानं सर्व बाजूला निसर्गरम्य वातावरण या महाविद्यालयात केलंय. असं वातावरण असावं, सगळीकडे स्वच्छता आहे. पर्यावरणाचं रक्षण करू पालन नित्य नेमान निर्मल जल स्वच्छ हवा. हा तर निसर्गाचा देवा प्रदूषण मुक्त भारत सगळीकडे कोरोना सुरू आहे, आपण मास्क लावलं पाहिजे. कोरोना साऱ्या जगात आपल्या भारतात महाराष्ट्रात धुमाकूळ घातला बघा त्यानं कित्येक गेले बघा प्राण असो रे तुम्ही सावधान जी. दोन्ही बाजूला 4 शाळा होत्या. देवगिरीवर यादवांचा काळ संपला होता, निजामांचं राज्य सुरू झालं. वेरूळचे मालोजी राजे भोसले आणि सिंदखेड राजाचे लखोजीराव जाधव यांचा मुलगा मालोजी राजांचा मुलगा शहाजीराजे. वेरूळचे सिंदखेड राजाचे लखोजीराव जाधव यांची मुलगी जिजाऊ यांचा विवाह सोहळा पार पडला. आणि विवाह सोहळा पार पडल्यानंतर देवगिरीवर चाकरी करत होते शहाजीराजे. हे जिजाऊंना पसंत नव्हतं. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण कमी वेळेमध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व पारंपरिक चाली मी या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करेल. हे जिजाऊंना मान्य नव्हतं. आणि एका पत्नीला जर पतीकडे काहीतरी मागायचं असेल ना जी,
तर खूप प्रेमाने बोलावं लागतं. तसंच जिजाऊंचं असं काहीतरी झालं होतं. पण जिजाऊंना काही साडी चोळी मागायची नव्हती पतीकडं, रायतेचं राज्य उभं करायचं होतं. म्हणून म्हणतात ना, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, ही आईची इच्छा होती. जिजाऊंना एक मुलगा, त्याचं नाव संभाजी, तरीही मन लागत नव्हतं. जिजाऊंना दुसरा एक रत्न पाहिजे होता. आई जगदंबेला सखरं रत्न जिजाऊंनी. शिवाजी राजा जन्माला यावा शेजारणीच्या घरामध्ये, आपल्या घरात नको. असली आई काही कामाची नाही. मुलगी जन्माला यावी, मासाहेब जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याबाई तारळ आणि येसुबाई, सैराट मधली आजची काय कामाची नाही. हा तुम्ही टाळ्या वाजवला, तुमच्यावर पण येणार आहे थोडा वेळ करा. आमच्या ताईत का कसल्या पेटमध्ये कसली ती शिस्त. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, तुमच्यावर नक्की येणार नाही. यांची मजा घेऊ आपण. आणि जिजाऊ बाळासाहेब बोलत आहे, नाथ नाथ म्हणायचा हवा नाही. छान काही भाड भेट राहिलीच नाही. आता तर नवीन जमान्याला लव्ह मॅरेज, त्याच्यात तर काही विशेष नसतो. ते बिचाराचे हात करून कपडे धुवून शयन कक्षात आराम करायला जिजाऊ. शहाजीराजे शयन कक्षात बसलेले होते. जिजाऊ म्हणत आहे, घर धनी असता विचारा, घर धनी असता विचारात, येऊन लाडात. असं लाडा द्यावं लागतं. पत्नीला काहीतरी मागायचं आहे. घर धनी असता विचारात, येऊन लाडात, जिजाई बोलत. पुन्हा बोलत आहे जिजाऊ. घर धनी असता विचारात, येऊन लाडात, जिजाई बोलत. शहाजी राजा उत्तर हे माझ्या प्रश्नाला, माझ्या सावळ्या रामर जीव 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 जी जी. असं सुरू आहे. नाथ, हे स्वराज्य उभं करायचं आपल्याला. निजामांकडे किती दिवस चाकरी करायची आपण. हे निजाम सरदार आहेत आणि लढायला कोण, सर्व मराठे निजामांकडे. हे जिजाऊंना पसंत नव्हतं. माझा आवाज जरा समजून घ्या आपण. हे जिजाऊंना पसंत नव्हतं. सुलतानांचं आणि मोगलांचं वैर होतं. त्यांच्यातच भांडण होती. मग आपण मराठ्यांनी का जावं. मराठा म्हणजे 18 पगड जातीचे मावळे, 12 बलुतेदार समाज. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मुस्लिम बांधव हा म्हणजे मराठा. सुलतानांचे मोगलांचे वैर, त्यांचे सरदार मराठे शूर. सुलतानांचं मोगलांचं वैर, त्यांचे सरदार मराठे शूर. युती लढण्याला
सुरू होता आणि मग जिजाऊंनी मासाहेबांनी आई जगदंबेकडे प्रार्थना केली, आई जगदंबे माझ्या पोटी एक रत्न घाल, तुम्ही या स्वराज्यासाठी अर्पण करेल, हे रायतेचं राज्य उभं करेल. मग शहाजी राजांनी नेरूळचे विश्वासराव पाटील, शहाजी राजांचे बंधूंचे मेवणे विश्वासराव पाटील हे सोनेरीचे किल्लेदार होते. त्यांच्याकडे जिजाऊ सुरक्षित राहतील म्हणून त्या किल्ल्यावर असत महालात बसलेला असतात. जिजाऊंच्या मनात विचार सुरू होता. एके दिवशी जिजाऊ महालात उभ्या वाड्यात चोळीकडे तोच काय तिला प्रकार दिसला. हृदयावर रक्त बसला, होत बोलण्याचा प्रसंग असला. कधी हे जुलमी दिवस सरला, मराठी राज्य कधी येणार, मराठी राज्य कधी येणार, संघ शस्त्र कधी धरणार. केला भवानीला, केला भवानीला, केला भवानीला, केला भवानीला, देवी समोर पदर पसरीला. एक बाळ द्यावा गे मला, एक बाळ द्यावा गे मला, दैत्याचा बिमोड करण्याला, दैत्याचा बिमोड करण्याला आई भवानी पावली रवसाला. आई भवानी पावली रवसाला. गर्भ झाला, गर्भ वाढत होता. 7वा महिना लागला जिजाऊंना. लागला गर्भवाडीला, 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 डोहाळे जिजाबाईला. रमदाजी रजी रमजी रजी रजी हे जी रजी मैत्रिणी पुस्तिराणीला, 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 पुस्तिराणीला. डोहाळे सांगा मला रमदाजी रजी रजी रमजी रजी रजी हे जी रजी. आजकालच्या कोणत्याही तरुण मुलांनी हा सुख चाली म्हणून दाखवावं. इथं उभं राहणं का सोपं नाही दादा. रोज 3 तास कार्यक्रम सुरू आहे माझे 2 आज संध्याकाळी परत वैजापूरला 27 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे. आणि जोश तोच शकत नाही आपण. डोहाळे लागले जिजाऊंना, दांडपट्ट्यात चालवण्याचे, तलवार फिरवण्याचे, घोड्यावरती बसण्याचे. रामायण महाभारताची कथा जिजाऊ ऐकायला वाटल्या. आत्ताच्या जिजाऊंना डोहाळे लागतात. चिंच गाण्याचे डोळे लागतात आत्ताच्या जिजाऊंना. गोरा गाण्याचे डोळे लागतात. 4 दिवस सासूचे, 4 दिवस असले डोळे लागतात. मला एक मुलगा झाला तर लगेच सासू सासऱ्याच्या बाजूला. कसा राजा जन्माला येईल. 390 वर्ष पूर्ण होऊन गेली राजाला. या राजाचं नाव आणखी वाढत चाललंय, कमी होत नाही. कारण की जिजाऊंनी जसे संस्कार लावले होते, तशी आई होती, तसे वडील होते. बंगला बांधिला चिखलमातीचा, पावसात गेला धुवून. 1 कोटीचा बंगला बनला.
त्याच्यात जर माझी आई नसेल तर त्या बंगल्याला काही उपयोग नाही होत आई, काही उपयोग नाही. 1 कोटीचा बंगला बांधला त्याच्यात जर माझा बाप नसेल काय अर्थ त्या बंगल्याला. आईच्या पायात पंढरीचा पांडुरंग आहे आणि वडिलांच्या पायात काशी विश्वेश्वर आहे. कशाला जायचं तीर्थक्षेत्राला. आई वडिलांची सेवा करा, व्यसनमुक्त व्हा तरुण, व्यसनमुक्त व्हा. आजच्या दिवसाला एवढंच सांगण्यात छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी झाली. व्यसनमुक्त व्हा, आई वडिलांची सेवा करा. हा आई वडिलांचा आधार आहे. मी तुमच्या समोर आपण बोलतोय. तरुणांनो मी पण हॉलिवूडचे, तरुणींनो मी पण हॉलिवूडचे बॉलिवूडचे गाणे म्हणू शकतो, पण असल्या चाली आपल्याला जपून ठेवायचा आहे. ज्या राजाला या पोवाड्याच्या कलेला राजाश्रय दिला ती कला लोप पावत चालली आहे. तरुणांनी टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जिजाऊंना डोहाळे लागले दांडपट्ट्यात चालवण्याचे, फिरवण्याचे, घोड्यावरती बसण्याचे. आणि बाळाला सांगत आहे, अरे माझ्या बाळा तुला या रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी मी तुझ्यावर संस्कार लावतो. आतापासूनच सवय लागली पाहिजे घोड्यावरती बसण्याची. 9वा महिना लागला. जिजाऊंचे पावलं मंद झाली, मंद पावलं टाकायला लागला. दिवस भरत आले. 9 मास 9 दिवस संपले. आजी जिजाई मंद पावले, सुईन गीत पूर्ण जाणे, विश्वासरावांचे लक्ष वेधले. खास दरवाजे बंद झाले, तोच धडकन दार उघडले. काय सांगा म्हणे मुलगा झाला, मुलगा सांगा म्हणे मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा शिवनेरी किल्ल्यावरती मशाली पेटल्या. फेफांचा आवाज झाला. 19 फेब्रुवारी सन 1630 रोजी या रयतेचा राजा जन्माला आला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाजाला एका जोरदार उंच हात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एखाद्या नेत्याचं जर 200 रुपये दिले असते तर किती आवाज काढला असता. हे देवेश भाईंनी एवढं मोठं आयोजन केलं, तर तुम्ही आवाज तर काढा ना. एकदा माझा आवाज बसला तरी मी तुमच्या समोर गातोय. एकदा उंच हात करूया आणि एकदा जोरदार घोषणा होऊन जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुन्हा एकदा हात उंच करूया आणि घोषणा देऊया. हात उंच करा, हात उंच करा, हात उंच करा. ज्याला हात असतील यायला वेळ आहे ना, वेळ राजाचं नाव आहे वेळ. अफजल खानाचा पोवाडा माझ्या तरुण मित्रांना ऐकवायचा. या ठिकाणी बसलेत सर्व वारकरी बांधव. अफजल खानाचा कोथळा कसा राजांनी बाहेर काढला होता तो वध तुमच्या समोर सादर करणार आहे. फक्त एकदा घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. मला या शाहिराचा पानाचा मुजरा करतो. एवढी मोठी घोषणा आपण दिली, शाहिरी मानाचा मुजरा करतो. तुमच्या मुलासारखा एक माझी कला आपण गोड म्हणून घ्यावी.
मने कन्या सुकुमार जणू तो आहे दैवी अवतार पुढे हा करता होणार बाळाची जन्मकुंडली पडल्या जाऊ लागली गड सजलेला आहे बाळाचं बाळसं करायचं आहे माझ्या राजाचं बाळसं होणार आहे पारंपरिक पाळणा गायला जाऊ लागला पारंपरिक पद्धतीचा पाळणा गायला जाऊ लागला आत्ताच्या आजीलाच पाळणा येईल त्यांच्या सोनाला पाळणा नाही येणार ते युट्यूबवर सर्च करतील आणि पाळणा लावतील तो पण पारंपरिक नाहीये अशा वाद्यांवरचा पारंपरिक पाळणा मी तुमच्या समोर गातो तुमची मदत लागेल आजी शिवनेरीवर सर्व सोहळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा वाद्यावर बारीक शिवनेरीवर सर्व सोहळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा मोठ्याने म्हणायचंय जेवण केल्यासारखं आपण आपल्या राजाचं जर तुम्ही इथं कुंकुलाम बसलात ना ते फक्त माझ्या राजामुळे हिंदवी स्वराज्य त्या राजाला उभं त्याच्यासाठी आपण गाऊ शकत नाही शिवनेरीवर सर्व सोहळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा त्या मागच्या ताई मी पण कॉलेज कुमारच आहे तुमच्यासारखा मी पण आणखी कॉलेजमध्ये शिकतोय मी पण कॉलेज कॅम्पस मध्ये फिरत असतो तुम्ही पण म्हणायचंय माझा पण बायोटेक झालंय माझं MBA झालंय माझं MA झालंय माझं BA झालंय मी आता PhD करतोय त्याच्यात कसले आलेलाच अरे आपण आपली कला जिवंत ठेवली पाहिजे आपण आपला राजा जिवंत ठेवला पाहिजे आणखी हजारो वर्ष राजाचं नाव टिकणार आहे आणि आपल्याला ते जागृत करण्याचं काम ठेवायचं आहे शिवनेरीवर सर्व सोहळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा जिजाबाईच्या घेऊन बाळा जिजाबाईच्या घेऊन बाळा जिजाबाईच्या घेऊन बाळा घ्या गो गोविंद घ्या गो गोपाळा जोवा जो जोरे जो घ्या ग गोविंद घ्या ग गोपाळा युवकांचे प्रेरणास्थान देवेश भैया पात्रीकर आलेत तुम्हाला शाहिरी मानाचा मंत्र करतो भैया असे तरुण जन्माला यायला पाहिजे आई बाबाच्या पोटी असे हिरे जन्मले पाहिजे जे आपली संस्कृती टिकवताय त्यांच्या मागे खंबीरपणा उभा राहायला पाहिजे देवेश भैयाकडे एवढा पैसा आहे त्यांनी 100 पोरं जमा केले असते त्यांना दारू बांधली असती डीजे खाली नाचवले असते पण ते देवेश भैयाच्या रक्तात नाही असा पुत्र जन्माला यावा एकदा जोरदार त्या दादासाठी टाळा आला एवढं शिवलेला काही पाटलांचं कीर्तन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि माझ्यासारख्या छोट्या शाहिराला या स्टेजवर आमंत्रित केलं मी खूप मोठा शाहीर नाही हो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला संधी मिळत आहे शिवनेरीवर सर्व सोहळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा साऱ्या सुहासिनी जाहल्या गोळा जिजाबाईच्या घेऊन बाळा जिजाबाईच्या घेऊन बाळा जिजाबाईच्या घेऊन बाळा घ्या ग गोविंद घ्या ग गोपाळा जो बाळा जो जो रे जो घ्या ग गोविंद घ्या ग गोपाळा जो बाळा जो जो रे जो घ्या ग गोविंद घ्या ग गोपाळा जो बाळा जो
गजर झोवाळा जो जो रे जो सुवासिनी गोळा झालेल्या आहेत. बाळाचं नाव ठेवलं. बाळ हळूहळू घडत आहे. बाळाला लुडो नाही शिकवते, बाळाला पबजी खेळायला नाही शिकवते, बाळाला डोरेमॉन नाही दाखवत आहे. बाळाला संस्कार सुरू आहेत. रामायण महाभारत दांडपट्ट्या चालवण्याचे, तलवार फिरवण्याचे, घोड्यावरती बसण्याचे. बाळ कार्टून बघत नाही. ती आई गर्भवती असताना लुडो खेळते, तिचं पोरगं पण ते तसंच उड्या मारत. जसं पेराल तसं उगवेल. राजे 3 वर्षाचे असताना एकदा असाच गावात तमाशाचा फोड आला होता. राजे खिडकीतून बघत आहे. 3 वर्षाचे होते राजे. मासाहेब जिजाऊंनी बघितलं, माझं बाळ तमाशा बघतंय, असे संस्कार या बाळाला लागतील. मासाहेब जिजाऊ त्या बाळाला म्हणत आहे, माझ्या राजाला म्हणत आहे, अरे माझ्या बाळा, तुला बाया वाचवणारा राजा नाही व्हायचा रे. तुला बाया वाचवणारा राजा व्हायचंय. तुला बाया वाचवणारा राजा व्हायचा. त्याच्यानंतर माझ्या राजाने कधी परस्त्रीकडं वाईट नजरेनं बघितलं नाही. मात्र समान मानली माझ्या राजानं परस्त्री. असा राजा जन्माला यावा, अशी आई जन्माला यावी, म्हणून माझा राजा कसा होता. धन्य धन्य शिवाजी राजा. नवा इतिहास घडवी, लढून सद्गुरूला सदारण हे सगळे म्हणत असतील का बॅनरवरती तर फक्त शिवलीला काही दिसत आहे आणि हा कुठून आणला, एवढा दरारा निर्माण करते कुठला आहे. मी वैजापूरचा आहे. देवेश भैयाचं नियोजन होतं. माझी एक तारीख खाली होती. देवेश भैयांनी मला फोन केला आणि मी या ठिकाणी उपस्थित झालो. धन्य धन्य शिवाजी राजा राजाचा गाजा, मुचरा हा माझा नवा नवा इतिहास. लढून शत्रूला सदारण सर्व मोहारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. हिंदवी राज्य स्थापन मोठ्या हिंदीनं शूर शिवाजी राजानं राज्याभिषेक समारंभ कस केला याचा विधी रायगड किल्ल्यास. ऐक शिवशाहीचा जिच्या हाती पाळण्याची दोरी देशाचा उद्धार करी. याच जिजाई माऊलीनं शोभाला जन्म दिला, शोभाला घडवलं, शोभाला वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत या माऊलीने या राजाला पाजलं. वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला राजाला बांधलं. वर्धमावळा जमा केला. आणखी पुढे जाऊन सांगतो, वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं.
वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं. वयाचा 16 वर्षाचा तरुण सैराट झाला. होय भावा, तू म्हणजे शिवरायांचा छावा, पण तुझ्या तोंडात 50 रुपयाचा मावा तर पहिला बंद कर. असला छावा काय काळा तुम्ही आला. कधी कुणावर हसू नये. असला छावा काही कामाचा नाही. स्वराज्य व कराच्या राजानं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणखी पुढे जाऊन सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? छ म्हणजे छाती जातीचे बळ असणारे, छ म्हणजे छाती जातीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, व म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे गिरी जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वनिस्तेज, जी म्हणजे जाऊ पुत्र, व म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा असावा छत्रपती शिवाजी. आणखी पुढे जाऊन सांगतो, 60-62 किलोची तलवार फिरवतो तो येसाची, मुघलाच्या तंबूचा चालक कळस कापून आणला तो म्हणजे धनाजी, हातातली ढाल तुटली तरी लढू लागला तो म्हणजे तानाजी, या धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे संभाजी. या सर्वांना एकत्र करण्याचं काम त्यानं केलं तो म्हणजे शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराजांची. वयाच्या 16व्या वर्षी तोंडाला तोरण बांधलं दादा राजांनी. एक मावळा जमा करण्याचं काम या राजानं सुरू केलं. डोंगर दऱ्यातली मुलं जमा करावी, दोन्ही बाजूला 2 मातीचे ढिगारे करावे, एका ढिगाऱ्यावर भगवा ध्वज लावावा, दुसऱ्या ढिगाऱ्यावर हिरवा ध्वज लावावा, 4-6 मावळे जमा करावे, दोन्ही ढिगाऱ्याच्या बाजूला मुलांनी युद्ध करावं. त्यातील काही मावळ्यांनी हिरव्या ध्वजाखाली मरून पडल्याचं सोंग करावं आणि भगव्या ध्वजाखाली गर्जना करावी. हर हर जमुन पूर्वाण शिवाजी लागलाय सैनिक चाळायला, गेलाय किल्ला. एका ठिकाणी भगवा ध्वज लावावा, दुसऱ्या ठिकाणी हिरवा ध्वज लावावा, उगाच लढाई करावी, हिरव्या ध्वजाखाली मुलांनी मरून पडल्याचं सोंग करावं, घोषणा करावी. हर हर महादेव. दोन्ही बाजूला 2 ढिगारे,
रंग चढत चाललाय स्वराज्याचा. तुमच्या समोर इतिहास मांडतो. आजकाल कीर्तनकार खूप पोवाडे म्हणण्याचा प्रयत्न करतात, पण कीर्तनकारांना या छोट्याशा शाहिराची विनंती आहे. पोवाडा गायचा ना पूर्ण उगाच लोकांना भडकवायचे काम करतात. कुठला पोवाडा कुठे जोडायचा हे तरी कळायला पाहिजे. मार्गांना विनंती करतो, पोवाडा गायचा असलं ना असा मर्दासारखा गायला पाहिजे. आमच्या शिवलीला तरी पोवाडा गातात, शिवरायांचं चरित्र सांगतात. असा दरारा पाहिजे, असा कीर्तनकार पाहिजे, असा शाहीर पाहिजे. सप्ताह ठेवतात, त्यामध्ये करा ना आयोजन पोवाड्याचं. हे हिंदवी स्वराज्य, हे वारकरी संप्रदाय टिकला ना, हा माझ्या राजामुळे टिकलाय. धर्मासाठी माझ्या राजानं प्राणाचं बलिदान दिलं. राजाला विसरत चाललोय आपण. माझ्या राजाचं कर्तृत्व किती सांगा बरं. एक एक गड हस्तगत करत चाललंय राजे. ही बातमी विजयपूरला कळावी. शिवाजीने तो गड घेतला, हा गड घेतला. आदिलशहाकडे एखाद्यानं जावं आणि सांगावं. आदिलशहानं म्हणावं, लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय बघावं, दुर्लक्ष करावं. पुन्हा दुसरी बातमी कानावर यावी. आदिलशहानं म्हणावं, लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय बघावं, दुर्लक्ष. पुन्हा तिसरी बातमी कानावर यावी. शिवाजीनं तो गड घेतला. आदिलशहानं म्हणावं, जिजाईचं पोर, शहाजीचा मुलगा, सह्याद्रीचं युलस उंदराचं पिटकुलं. माझा राजा युलस पिटकुलं होतं उंदराचं. अरे माझ्या राजाचे पाय पाळण्यात दिसायला लागले होते. पुन्हा बातमी कानावर यावी. आदिलशहानं विचार केला, आदिलशहाची पायाखालची माती सरकली. आदिलशहा म्हणा, उद्या हा शिवाजी, उद्या हा शिवाजी विजापूर सुद्धा घ्यायला मागं पुढे बघणार नाही. उद्या हा शिवाजी विजापूर सुद्धा घ्यायला मागं पुढे बघणार नाही. याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. दरबार भरवला. दरबारात तिकीट मांडलेचा पैजेचा विडा उचलण्यासाठी कोणी तयार नव्हता. काकू, माझ्या राजाला पकडायचं म्हणजे वरचं तिकीटच काढायला जायचं. आदिलशहानं दरबार भरवला, कोणीही तयार नव्हतं माझ्या राजाला पकडण्यासाठी. एकाची मान उंच नव्हती. आदिलशहानं दरबारात बसलेल्या मंडळीचा अपमान केला. आणि हे शब्द एकाच्या हृदयाला झोंबले. दरबारात बसलेल्या मंडळींचा अपमान आदिलशहानं केला. एक कोपऱ्यातून आवाज समोर येत आहे. मला ताकदीचा घडी यायला लागलाय. तक्कात मांडलेला पैजेचा विडा उचलला. कानानं 12,000ची फौज या राजाला पकडण्यासाठी सरदाराला दिली. त्या सरदारानं गर्जना केली, जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा जिंदा
विजेचा भिडा उचललेला आहे. मानाची कटार आदिलशहानं त्या खानाला दिली. त्याचं नाव काय? सरदार अफजल खान. बलाढ्य ताकदीचा गडी. तांब्या धरला तर कानूला. तांब्या धरला ना एका झटक्यात तांब्या तोडून बहार धरली. असा बलाढ्य ताकदीचा खान यानं गर्जना केली. माय लावला शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. या खानाला किती बायका होत्या? किती? या खानाला बायका होत्या फक्त 64. आजीनं तर डोक्याला झाडून टाकलं. या लग्नाच्या बायका सांगितल्या जातो. जनान खाना तर निराश होता. त्याला आता म्हणायचं आतल्या मधल्या 17. या 64 बायकांमधली एक, या 64 बायकांमधली एक पतिव्रता होती, साथी होती. ती म्हणतीये अब मत जाओ, दगा होगा. खानाचा क्रोध खवायला खानाला एकाच मुस्कारीत त्या बायकोच्या मुस्काडी सरशी खानाची बायको बसली. ती परत उठलीच नाही. उरलेल्या 63 बायकांना विहिरीत गडायची, वरती गडायची, बाजूला फेकायची. अशा 63 बायका विहिरीत बुडून मारल्या. आजही इतिहास साक्ष आहे. विजापूरला कधीही जा आणि आजही त्या 64 बायकांचे थडगे मोजा. इतिहास त्याला साक्ष आहे. नाट्यरात्रीचा खान काजीकडे आला. काजी म्हणतोय दगा होला. खानानं त्या काजीला सुद्धा मारलं. हा शेवटचा तुकडा आपल्या समोर सादर करतोय. काही आले असतील ना आता. शेवटचा पोवाडा आपण लक्ष देऊन ऐकावा. कानाला 12,000ची फौज खान घेऊन निघाला. हत्ती घोडे पायदळ उंट. समोर एक निशाणाला एक हत्ती होता. एशीच्या बाहेर येताच मिडीचा हत्ती कोसळला. पुन्हा दुसरा हत्ती आला. अपशकुन झाला खानाला. खान तुळजापूरमध्ये आला. पारंपरिकपणाचा गोंधळ सुरू होता. खानाला हे मंदिर उद्ध्वस्त करायचं होतं. गोंधळी गात होता. पारंपरिकपणाचा गोंधळ, संस्कृती उदय.
टाळी वाजवायचे, अशी नाही टाळी, जरा हात असतील त्यांनी हात उंच करा, टाळी वाजली पाहिजे. रप 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 रप. तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो, तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो. खान तुळजापूरला आला, नाच या खानानं सुरू केला. खान पंढरपूरला आला, खानानं दंगा नाच सुरू केला. खान शिंगणापूरला आला, खानाला वाटत होत ही रयत म्हणजे शिवरायांचा प्राण आहे, पण माझा राजा काही कच्चा गुरुचा चेला नव्हता. त्याला माहित होतं खानाकडे 12,000 फौज आहे, आपल्याकडे शक्ती कमी आहे, आपण लढायला नको या खानासोबत. संयम ठेवला होता. माझा शेतकरी राजा जसा संयम ठेवतो ना, कितीही पाऊस येऊ द्या, नाही माझ्या राजासारखा शेतकरी राजा या देशात मिळणार नाही. कारण की हा शिवरायांचा मावळा. आणि या प्रसंगाचं वर्णन पोवाड्यातून करताय युवा शाहीर गणेश गलांडे पाटील व सहकवी. हे मर्द बोले सच्चे सिराचे बच्चे नाते गुणी गच्चे शिवमाता शब्द जीवाची सोयरणासाठी अर्पणी प्राण राखली बलिला देण्याचा वंदन माझी तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला वंदन माझे तुझ्या चरणाला. काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला, हे शेतकरी राजा गडविला जाणे इतिहास, गडविला जाणे इतिहास, दक्षिण देशास महाराष्ट्रास महाराष्ट्रास. धन्य शिवछत्रपती अवतार जिजाऊ माता धन्य होणार, धन्य शिवकीर्ती शाहीर गाना. वैजापूरचा शाहीर आला शाहीर हातात, वैजापूरचा शाहीर आला. या कधी वैजापूर गावाला या, आमच्या वैजापुराला माझ्या घरी या. वैजापूरचा शाहीर आला शाहीर शिवरायांचा गातो कुवारा देवारा. घेऊन सैन्या 12,000 घेऊन सैन्या वीर मदत करण्यास शिवाजीला. जाताना स्मरण गुरुजीला, जाताना स्मरण गुरुजीला, प्रिय गाजीला, धन्य शिवाजीला, धन्य शिवाजीला. 12 संगम वेळ कशी काय म्हणून आलो धरवाय आपण काजी म्हणे दादा हाय हाय हाय.
पंढरपूरला सोडून आला सिंगापुरी वंशिक लिंग देवस्थान पंढरदेवाचं स्थान उर्वस्थ स्थान हिंदूचा देव नावला उदय काल सरला उदय काल सरला कोठे म्हणा राजांची आणि खानाची भेट धरली पोशाख चढवला गेला तो पोशाख कसा होता चिलखत चढला समस्या लावली कंपन्या नजवा माल्याला गगे नजवा माल्याला कोठे म्हणाल राजांची आणि त्या खानाची भेट झाली कशी म्हणाल शिवराय जवळ जाऊ कडकडून धरून या राजांना श्वास घ्यायला त्रास होतोय माझा राजा गुंडरला राजांचा संयम सुटलेला नाही आता घरी मी कावा करावा लागेल बलात्कार तुझा खान दाबतोय माझा राजाचा दम फुटलाय खानाला मार करण्याला खान मार करायच्या तयारी चाललेला आहे घातलेला आहे बगल युद्ध धरून या मानांत लागला जोरात 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 जोरानं ती अफजल खान बाबू लागला जोरात जोरानं ती अफजल खान कमरेची कट्यार काढ कमरेची गडार काढलेला मस्तकी वार झालेला आहे जिरेट टोप पडायला आला जिरेट टोप पडला राजाचा दम लागलेला मस्तकी वार गणी खान बगल येत धरून या मान दाबू लागला जोरा जोरानं तो अफजल खान
कमरेची कट्यार काढून मस्त पाटकरी खाना मस्त की पाटकरी खाणं जिलेटू पडलेला राजांचा मस्त की पाटकरी खाणं शिराला पूर्ण जाणं माझा राजा पोटात लागलं कसं बसलाय खाण्याच्या वागण्याच्या धरल्या रोख पोटाच्या खुपशी जोरानं वागण्याच्या धरल्या रोख शिवराया पुन्हा जाणं वागण्याच्या धरल्या रोख म्हणून खाया राजा फाडत आहे जसा वाघ फाडावा तसा अफजल खान तर फाडला म्हणून खाला म्हणून चालला सय्यद बंडा धावला सत्वर ने करून करणार तुला दैवाचा जीवा मला करतोय प्रहार होता जीवा फुलणाऱ्या शिवासाठी म्हणून या शिवाचा शौर्य वर्णना करीतो मी कथन भरावा रंग समेत सर्व परीक्षित विभूचा प्रणती मनी गमन घालून शौर्य वर्णना करीतो मी कथन भरावा रंग समेत सर्व परीक्षित विभूचा प्रणती मनी आशीर्वाद असणार स्वातंत्र्याच्या रक्षणाला तयार
शाहिरा 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 गान गा छान शाहिरा गान गा छान मुडऱ्या शाहिरानं गाणं छान गावं मेल्या मुडद्याला यावं अवसान असा शाहीर असावा प्रेमाची गाणी लई झाली तरुणांना सांगू इच्छितो आपली संस्कृती जपण्याचं काम आपण करायचं आहे इथं ज्येष्ठ मंडळी बसल्यात प्रेमाची गाणी लई झाली लवण्याची मजा पुरी झाली नको गाऊस छत्तड चाली नको गाऊस छत्तड चाली वड्यानं उठवरे वड्यानं उठवरे मुडद्याला संभाजीचं थोर बलिदान वेळ कमी आहे नाही छत्रपती संभाजीराजांचा पोवाड आपल्या समोर पुढच्या वेळी नक्की सादर करेल संभाजीचं थोर बलिदान हो धन्य स्वतः गाऊन जागवी राष्ट्राभिमान जागवी राष्ट्राभिमान चल थापड पावर चल थापड पावर माझी कला आपण गोड